सर्व आशा स्वयंसेविकांना माझा नमस्कार. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्याची उपयुक्त माहिती पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तसेच सर्वांनी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व आशांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि सर्वांनी आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. योग्य पर्याय निवडा. 1 नंबरचा प्रश्न, कंगारू मदर केअर KMC चा मुख्य उद्देश काय आहे? त्यामध्ये पर्याय आहेत: 1 बाळाला दूध पाजणे, 2 त्वचेला संपर्क व उष्णता प्रदान करणे, 3 औषध देणे व 4 बाळाला अंघोळ घालणे. यामध्ये योग्य पर्याय आहे त्वचेला संपर्क व उष्णता प्रदान करणे. 2 नंबरचा प्रश्न असा आहे की नवजात बाळामध्ये हायपोथर्मियाचे पहिले लक्षण काय असते? त्यामध्ये त्याचे पर्याय आहेत: 1 तीव्र ताप, 2 त्वचेचा निळसर रंग, 3 हळू श्वास, 4 भूक कमी होणे. या प्रश्नामध्ये योग्य पर्याय आहे त्वचेचा निळसर रंग. प्रश्न क्रमांक 3, नवजात बाळासाठी योग्य तापमान किती असावे? त्यामध्ये 1 नंबर आहे 18 ते 22 अंश सेल्सिअस, 2 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस, 3 36.5 अंश सेल्सिअस ते 37.5 अंश सेल्सिअस आणि 4 25 अंश सेल्सिअस. तर त्यामध्ये योग्य पर्याय आहे 36.5 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते आजार SNCU मध्ये उपचार करण्यासाठी योग्य नाहीत? त्यामध्ये पर्याय आहेत: नवजात सेप्सिस, 2 जन्मजात हृदयविकार, 3 निमोनिया आणि 4 मलेरिया. तर यामध्ये योग्य पर्याय आहे मलेरिया. प्रश्न क्रमांक 5, नवजात सेप्सिसचे मुख्य लक्षण कोणते? तर त्यामध्ये पर्याय आहेत: सतत रडणे, 2 ताप कमी हायपोथर्मिया, 3 सक्रिय हातपाय हालचाली व 4 सामान्य आहार घेणे. यामध्ये योग्य पर्याय आहे ताप किंवा हायपोथर्मिया. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जोडा. यामध्ये आपण सर्व जोड्या समोरासमोर पद्धतीने लावलेल्या आहेत. अ गटासमोर जो प्रश्न आहे त्याची जोडी ब गटातील समोरासमोर लावली आहे. त्यामध्ये अ आहे आजारी नवजात बाळ, त्याची योग्य जोडी आहे SNCU ची गरज. ब कंगारू मदर केअर अर्थात KMC, त्याची बरोबर जोडी आहे त्वचेला संपर्क. क नवजात हायपोथर्मिया ची बरोबर जोडी आहे कमी शरीर तापमान. ड दिसणारी जन्मजात विकृती, याची बरोबर जोडी आहे ओठांना छिद्र असणे किंवा पाय वाकडे असणे. ई नवजात न्यूमोनिया, याची बरोबर जोडी आहे श्वासोच्छ्वासास अडचणी येणे. प्रश्न घेऊया. तरी तिसरा चुकी बरोबर. हायपोथर्मियामुळे नवजात बाळामध्ये सेप्सिस होऊ शकतो. याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, ग्रह आधारित नवजात काळजीमध्ये आजाराची लक्षणे ओळखण्याचा समावेश होत नाही. तर हे उत्तर चूक आहे. प्रश्न तिसरा, नवजात न्यूमोनियासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. याचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा, कंगारू मदर केअर अर्थात KMC अंतर्गत कमी वजनाच्या बाळाची काळजी घेतली जाते. याचं उत्तर बरोबर आहे. जन्मजात विकृती नेहमी जन्माच्या वेळी दिसून येतात. तर याचं उत्तर चूक किंवा बरोबर दोन्ही येऊ शकतं, पण आपण इथं बरोबर लिहायचं आहे. हा होता प्रश्न तिसरा. प्रश्न चौथा पुढीलप्रमाणे. प्रश्न चौथा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे कंगारू मदर केअर अर्थात KMC म्हणजे काय? तर आपल्याला माहीत आहे की ही KMC म्हणजे ही नवजात व अकाली जन्मलेल्या कमी वजनाच्या बाळाची काळजी घेण्याची एक पद्धती आहे की ज्यामध्ये बाळाला डायपर व डोक्याला टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर झोपवले जाते, ज्यामुळे बाळाला उब, आराम आणि सुरक्षिततेची भावना मिळते. या आईच्या त्वचेला बाळाचा स्पर्श करून ठेवण्याच्या पद्धतीत KMC म्हणतात. प्रश्न दुसरा, नवजात सेप्सिसची मुख्य लक्षणे कोणती? त्यामध्ये 1 नंबर आहे त्याची लक्षणे आहेत 5 लक्षणे आहेत एकूण. त्यामधले पहिले लक्षण आहे तापमान अस्थिरता. त्यामध्ये ताप आणि हायपोथर्मिया असतो. दुसरा, श्वसन आणि दाह, श्वास घेण्यास त्रास होतो. तिसरा आहे खराब आहार, खाण्यास नकार देणे. चौथा, त्वचा बदल, पुरळ कावीळ किंवा टिपकेदार त्वचा होणे. पाचवा आहे चिडचिडेपणा किंवा आळस. प्रश्न तिसरा, हायपोथर्मिया नवजात बाळासाठी का घातक आहे? त्याचे उत्तर आहे बाळाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा खूप कमी होणे याच हायपोथर्मिया असे म्हणतात. ते पुढील कारणामुळे नवजात बाळकांसाठी घातक आहे. त्यामध्ये पहिलं कारण आहे बाळाची स्तनपान क्षमता कमी झाल्याने बाळ अशक्त होते. दुसरं कारण आहे सेप्सिस, मेंदूज्वर यासारखी संक्रमणे होतात. तिसरं कारण आहे परिणामी विशेषतः जन्मता कमी वजन असणाऱ्या अपुऱ्या दिवसांच्या बालकांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. प्रश्न चौथा, SNCU चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? त्याचे उत्तर आहे SNCU चे मुख्य उद्दिष्ट आजारी नवजात बालकांना मध्यमस्तरीय वैद्यकीय सेवा प्रदान करणे, ज्यामध्ये जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील सेवा दिल्या जातात. त्यामध्ये एक आहे आजारी नवजात संसर्ग झालेल्या आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांना विशेष सेवा. 2 नंबर, मध्यमस्तरीय काळजी, यात ऑक्सिजन थेरपी आणि सपोर्टेटिव्ह केअर प्रदान केले जाते. नंबर 3, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे. त्यातला 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे 2 सामान्य दिसणाऱ्या नवजात विकृती सांगा. त्यामध्ये एक आहे एकूण 5 विकृती आहेत. त्यामध्ये पहिली विकृती आहे न्यूरल ट्यूब विकृती.
2 डाऊन सिंड्रोम, 3 फाटलेले ओठ टाळू, 4 क्लब फूट आणि 5 सबस्क्राईब करावा. जन्मजात धन्यवाद. चला घेऊया आपण मोतीबिंदू. पुढील प्रश्न आहे केस स्टडी. केस स्टडीमध्ये प्रश्न तर आहे, एक आई सांगते की तिथे केस स्टडीमध्ये प्रश्न आहे, एक आई सांगते की तिचे बाळ दूध पित नाही, हातपाय थंड आहेत, बाळ खूप शांत आहे. याच्या आधारे आपल्याला प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यात बाळाचे संभाव्य आजार कोणते असू शकतात आणि पुढील उपाय काय आहे? तर त्यामध्ये त्याचं उत्तर असं येईल, बाळाला हायपोथर्मिया किंवा सेस्पिस हे आजार असू शकतात. त्यावरील उपाय पुढीलप्रमाणे. पहिला उपाय, बाळाला उबदार ठेवणे. 2 बाळंतपणानंतर बाळाला लगेच कोरडे करावे. 3 बाळंतणीची खोली उबदार ठेवावी. 4 बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी. 5 AMC पद्धतीने बाळाला आईजवळ ठेवावे. 6 कमी वजनाच्या बाळाला अंघोळ घालू नये. 7 स्तनपान सुरू ठेवावे व गरज असल्यास SNCUमध्ये संदर्भित करावे. त्यामध्ये प्रश्न दुसरा आहे, 1.8 किलो वजन असलेल्या स्थिर नवजात बाळाची कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे, 1.8 किलो वजन असलेल्या बाळाची पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. 1 शारीरिक काळजी, त्यामध्ये KMC व उबदार कपड्याचा वापर करावा. 2 स्वच्छता, बाळाची योग्य स्वच्छता राखावी. 3 आहाराची काळजी, योग्य स्तनपान व डॉक्टरांनी सुचवलेला आहार द्यावा. 4 वैद्यकीय देखरेख, नियमित तपासणी व काही दिवसाला बाळाला घरी नेण्यापूर्वी NICUमध्ये उपचारासाठी दाखल करावे. 5 तसेच बालकाची भावनिक आणि मानसिक काळजी घ्यावी. प्रश्न 6 प्रात्यक्षिक, कंगारू मदर केअर अर्थात KMC तंत्र शिकवा. यामध्ये बाळाचे योग्य स्थिती, तापमान राखणे आणि आहाराचा समावेश करा. तर त्याचं उत्तर आपल्याला पुढीलप्रमाणे करता येईल. कंगारू मदर केअरमध्ये बाळाला आईच्या छातीवर त्वचेला त्वचा स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवले जाते, जिथे बाळ उभ्या स्थितीत आईच्या स्तनामध्ये असते, आईच्या स्तनाच्या मध्ये असते. या स्थितीमुळे बाळाच्या हृदयाचे ठोके, तापमान आणि श्वासोच्छवास स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे बाळाची वाढ चांगली होते. त्यामध्ये एक आहे शारीरिक स्थिती. बाळाला आईच्या उघड्या छातीवर अशा स्थितीत धरले जाते. बाळाचे पोट आईच्या पोटाला चिकटलेले असते आणि डोके आईच्या हृदयावर असते. 2 श्वासोच्छवास, आईच्या श्वासाच्या लाथेमुळे बाळास श्वास घेण्यास मदत होते आणि श्वास थांबण्याची शक्यता कमी होते. 3 तापमान, या स्थितीमुळे बाळाचे तापमान योग्य राखण्यास मदत होते व परिणामी त्याचे वजन वाढण्यास मदत होते. 4 मानेची स्थिती, मानेची स्थिती योग्य असावी, वायुमार्ग मोकळा असावा. त्यामध्ये आहार आहे. या स्थितीमुळे बाळाला हवे तेव्हा व हवे तेवढे स्तनपान करता आल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. कालावधी आहे, त्यामध्ये बाळाच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार व वैद्यकीय सल्ल्यानुसार बाळाला योग्य पद्धतीने अवलंब करावा. तर हे होतं प्रात्यक्षिक. कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ग्रह आधारित नवजात बालकांची काळजी, HbA1c सर्व पावले समजावून सांगा. त्याचे उत्तर आहे, HbA1c कार्यक्रमाची मुख्य पावले आशा स्वयंसेवकांनी नवजात बालकांची काळजी घेणे, आरोग्य तपासणी करणे आणि मातांना समुपदेशन करणे ही आहेत. यामध्ये नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य आणि विकासावर लक्ष ठेवणे आणि तसेच स्तनपान आणि स्वच्छता यासारख्या सवयीवर मार्गदर्शन करणे याचा समावेश आहे. ही HbA1cची मुख्य पावले आहेत. पहिला, घरोघरी भेटी देणे. आशा स्वयंसेविका नवजात बालकांच्या घरी जाऊन त्यांची काळजी घेतात. त्यामध्ये बालकांची तपासणी करणे समाविष्ट असते. 2 आरोग्य तपासणी, बाळांच्या जन्मानंतर काही ठराविक दिवसात आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बाळाचे वजन आणि ताप आणि श्वासोच्छवास यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात. तसेच डोळ्याची व शारीरिक व्यंग आहे का याचीही तपासणी केली जाते. तिसरं आहे समुपदेशन, मातांना त्यांची स्वच्छता, त्यात स्तनाची व सॅनिटरी पॅडचा वापर यांची योग्य स्वच्छता राखण्यासाठी समुपदेशन जाते व स्तनपानाचे महत्त्व सांगून ते कसे करावे, बाळाला स्वच्छ कसे ठेवावे, तसेच बाळ गुंडाळण्याची पद्धती, KMC पद्धत इत्यादीवर समुपदेशन केले जाते. नवजात निमोनियाची कारणे, लक्षणे आणि उपचार पर्याय स्पष्ट करा. कारणे, हा एक फुफ्फुसाचा संसर्ग आहे. त्यामुळे कफ, खोकला, थंडी, ताप, श्वास घेण्यास त्रास याचे मुख्य कारण जीवाणू, विषाणू आणि बुरशी प्रजातीमुळे होतो. हा व्हायरल आणि बॅक्टेरिया संसर्गजन्य आहे. त्यामुळे शिंकल्याने, खोकल्याने व जीवाणू, विषाणू दूषित वस्तूच्या संपर्कात आल्यावर होतो. त्याची लक्षणे आहेत, ताप, बाळाला ताप येणे, थंडी वाजून येणे किंवा खूप घाम येणे. दुसरा आहे श्वासोच्छवासास समस्या, जलद श्वास किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. तिसरा आहे खोकला, ओला किंवा कोरडा खोकला येणे. थकवा आणि सुस्ती, बाळ थकलेले किंवा सुस्त वाटणे. अस्वस्थता, बाळ खूप चिडचिडे किंवा अस्वस्थ वाटणे. दूध न पिणे, बाळ दूध पिण्यास नकार देते. 7 त्वचेचा रंग बदलणे, त्वचेला पिवळसरपणा येणे किंवा निळसरपणा येणे. त्यामध्ये उपचार आहेत, डॉक्टरांचा सल्ला, डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक्स द्यावे. 2 पुरेशी विश्रांती व आराम द्यावा. 3 भरपूर द्रव्य पदार्थ म्हणजे स्तनपान वेळेवर करावे. 4 ताप कमी करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला औषध द्यावे. 5 रुग्णालयात दाखल करणे, जर बाळाला श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल, सुस्त असेल तर त्वरित रुग्णालयात दाखल करावे. आहार, स्तनपान व पचण्यासारखा हलका आहार द्यावा.